and then walk step forward. Okay. E-bike. शोरूम मध्ये एक इन्कम आहे की वॉकिंग कस्टमर म्हणतो आपण ट्रेडिशनल जवळ 15,000 तर त्याला इन्कम आहेच आहे. जास्त करू शकतो का तेवढं तरी तुझ्यापेक्षा जास्त 15,000 इन्कम आहे. हे कस्टमर येतात त्याच्यासाठी आपण त्यांना काय काय सपोर्ट पाहिजे ना ते सगळं देत असतो. लास्ट टाइम धारवाडमध्ये आम्ही मेकॅनिक्स मीटिंग म्हणून घेतली. मेकॅनिकचं असोसिएशन होतं. त्या असोसिएशन मधले लोक 280 लोक होते. ते अध्यक्षांना बोलून सरकारवर बोलून शाळावर घालून तेवढं कमिशन देतून सांगितल्यावर सगळं टाळ्या वाजवत गेले आणि आता काम चालू आहे त्यांचं. कधी कधी डॉक्टरना बोलवतो, कधी कधी शिक्षकांना बोलवतो, फॅमिली घेऊन या, जेव्हा आमची गाडी घेऊन जावा. असं कुठले भरपूर प्रकार आहेत शोरूम कोण घेणार आहे त्याचे. आणि दुसरी एक इन्कमची बाजू काय केली ती आहे नेटवर्क थ्रू. नेटवर्क आपल्या थ्रू यांच्याकडे गाडी गेली ना तर इथं त्यांना 10% मदत, म्हणजे कमीत कमी 10,000 समजण्यासाठी कुठली गाडी घेते त्याच्यावर 10%. तर 1 लाखाच्या गाडीवर 10,000 रुपये मिळते. आणि हे 5,000 ना ते नेटवर्कला जाते. एवढंच प्रकार आहे. ते किती होतं यांचं माहित नाही, ह्याचं किती होतं माहित नाही. तर तुझे गाड्या जाण्याशी मतलब आहे बाकीच काही ते एवढं कळत मला. आता हे कसं मिळतंय हे तेवढं सांगतो. सिंपल आहे. एक मॅडम तुम्ही 96,000ची गाडी पसंत केला म्हणून समजूया. तर तुम्ही गाडी घेत असताना घेतल्यानंतर तुम्ही इथं आमच्या कंपनीमध्ये एक रजिस्टर करू शकता, ID नंबर घेऊ शकता, पासवर्ड तुम्हाला सगळं मिळते, वेबसाईट मिळते. पाहिजे असेल तर तुम्ही ते वापरू शकता, नसेल तर काय गरज नाही. ते फ्री मध्ये मिळते तुम्हाला 96,000 मध्ये. एवढं कळलं 96,000. त्यात किंवा तुम्ही 15,000 रुपये देऊन परचेस ऑर्डर म्हणतो मला. परचेस ऑर्डर फरक काय म्हणून घेऊन आला. परचेस ऑर्डर म्हणजे काय, तुम्ही आम्हाला वस्तू घेण्यासाठी किंवा काय काम करण्यासाठी ऍडव्हान्स परचेस ऑर्डर दिला असेल. एकदा ऑर्डर झाली तर ती वस्तू घेऊन जायला पाहिजे त्यांना. बरोबर आहे. त्याला पैसे परत वेळ देत नाही. म्हणजे ऍडव्हान्स
ऍडव्हान्स बुकिंग म्हणत नाही. परचेस ऑर्डर वेळेला ऍडव्हान्स बुकिंग मध्ये काय त्याला नको वाटले तर मला काय ती गाडी आम्ही कॅन्सल केली किंवा तुमचं घर कॅन्सल केलं आमचे ऍडव्हान्स परत द्या. म्हणजे आम्ही खरेदी करणारच आहे. करणारच ऑर्डर फिक्स गव्हर्नमेंटची मला सगळं ऑर्डर दिले तर ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांना जात नाही ते असं असतं. परचेस ऑर्डर हे लिगली भाषेमध्ये आहे म्हणून म्हटलं माझे पैसे परत द्या हे विषय इथं नाही आहे. तर 81,000 रुपये ते तुम्हाला शिल्लक राहतात सॉरी द्यायचे ते तुम्ही नंतर देऊ शकता. म्हणजे कधी तुम्ही लोन करून द्या किंवा कॅश अरेंजमेंट करून तुम्ही द्या किंवा ह्याच्यातच इन्कम करून पण तुम्ही देऊ शकता. तिन्ही ऑप्शन तुम्हाला दिले. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कधी जमतात त्यावेळेला तुमची जी ऑर्डर आहे ते पूर्ण करा. चांगलं आहे म्हणून इथे काय बांधील असं काय नाही आहे इथं. झालं तर हे एवढं झालं तुमचं काम. तर तुम्हाला काय मिळतंय की तुम्ही रेफर केला म्हणून किंवा तुम्ही लोकांना सांगितला म्हणून तुम्हाला डायरेक्ट रेफरल मिळते. त्याचं काय डायरेक्ट रेफरल मध्ये ते कसं मिळतंय समजा तुम्हाला गाडी आवडली शोरूम आवडलं किंवा चांगलं आहे असं वाटलं तर त्यात तुम्ही हे करू शकता. इन्कम कोणी पण तुम्ही सांगणारच ना गाडी चांगली असेल तर सांगणारच आहे नसेल तर चांगली नाही म्हणून सांगणार. आवडली तर सांगणारच ना आपण. चांगली असेल तर सांगणार आवडली तर सांगणार. आवाज काय तुम्हाला काय सांगायचं ते सांगा आणि त्यानं 96,000 भरला किंवा 1.25 लाख भरला किंवा ज्याला जे आवडतं भरला किंवा 15,000 जो परचेस ऑर्डर म्हणून घेतला तरी पण तुम्हाला डायरेक्ट रेफर म्हणून तुम्हाला 5,000 रुपये मिळते. सिंपल चांगले आहे इन्कम सर. ते कमी वाटते तुम्हाला वाटत असतं. चांगली इन्कम आहे सध्याच्या 15,000 मध्ये 5,000 मिळते चांगली गोष्ट आहे. आम्ही ते घेऊ दे म्हणूनच केलंय कारण एकदा इन्कम सुरू तर 5,000 पासून सुरू होते आपली इन्कम. 1,000 2,000 200 300 येत नाही. 5,000 8,000 13,000 असं होतं. तर दुसरा जरी व्यक्ती आला त्यानं पण 96,000 भरला तरी पण तुम्हाला 5,000 मिळतात. 96,000 पण तेवढंच एक्झाम्पल दिलं 96,000 गाडीचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल 96,000 दिला तरी पण 5,000 15,000 दिला तरी पण 5,000 क्लिअर झालं. म्हणजे 15,000 हे झालं. तिसरा जरी आला तरी पण तेवढंच आहे 5,000च आहे. चौथा जरी आला तर 1.25 लाखाची गाडी घेतला तरी पण तुम्हाला 5,000च आहे. तिथे पण करा 5,000 5,000 हे त्याला काय लिमिट नाही. लिमिटेड आहे. क्लिअर झाला कुठली कंडिशन नाही. तर ह्यात काय होतं माहिती काय ही झाली पहिली इन्कम. दुसरी इन्कम कशी दिली तिथं ऑटोमॅटिक आपल्याला मॅचिंग व्हायला चालू होते. याला म्हणतो आपण पेर मराठीत म्हणतो आपण जोडी. असं पेर इन्कम जोडी इन्कम आम्ही प्रत्येक वेळा ह्याची एक जोडी झाली म्हणून ह्याला 3,000 पण होत आहे. ह्याची पण जोडी झाली म्हणून ह्याला एक 3,000 पण होते. झालं 3,000 ची जर दुसरी किती जोडी होतात त्याला काय ते होतच राहणार आणि ते तुम्ही घेतच राहणार. कळालं. आता तिसरी इन्कम पण केली याच्यामध्ये. तिसरी इन्कम इतकी छान केली की ते ट्रेडिशनल मध्ये म्हणजे नेटवर्क मध्ये आलं हे ट्रेडिशनल म्हणजे ते कशी येते समजा तुम्ही शोरूम कोणाला तर घेऊन दिला. शोरूम तर दिला समजा तुम्ही कुठे कागल म्हणा ह्याला म्हणा कोल्हापूर कुठेही ऑल इंडियामध्ये शोरूम भेटले तर त्यांना जे मिळायचं मिळणारच आहे. ते बघा त्यांना जे मिळणार आहे. खरं कंपनीला पण काय मिळायचं मिळणार आहे. शोरूम मला खुश कंपनी पण खुश. कारण मध्ये तुम्हाला काय तर पाहिजे का नको सर पाहिजे की नको एवढे सर मध्ये तुम्हाला काय झालं म्हणजे तुम्ही म्हणणार की इथं 15,000ला तुम्ही 5,000 द्यायला आलाय तर 10 लाखाला किती देणार तुम्ही. मोठं गणित घातला असणार तुम्ही ठीक नाही. तर इथं फक्त तुम्हाला 1% मिळतोय पर बाईक पर टीव्ही आमचं जे आहे पर प्रॉडक्ट असं म्हणून समजा तुम्हाला 1% मिळतोय लाईफ टाइम. केव्हा इथून गाडी बाहेर जाते तेव्हा तुम्हाला 1%.
म्हणजे ह्या शोरूमचे तुम्ही 1% मालकच झाला. खुश झाला वाटतं. शोरूमचे म्हटलं नाही, कंपनी शोरूमचे म्हटलं लगेच उड्या मारायच्या. म्हणजे एवढा 10 घातले आणि मी मालक झालो. 1% झाला. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्टच केलंय मी. आणि कायमच लाईट शोरूम बंद करायचं द्यायचंच नाही त्याला. काय तर करून चालू ठेव. शेवटपर्यंत जोपर्यंत त्याचं शोरूम आहे तोपर्यंत तुम्हाला मिळत राहणार. चांगली गोष्ट आहे. 1% हे ट्रेडिशनल मध्ये येते की नाही. नेटवर्क जर नाही केला शोरूमचं तेवढं मात्र मिळत राहतं तुम्हाला. तर काही लेफ्ट राईट काही त्याला नाही आहे. हे केलं जरा. आता असं पण होऊ शकतंय तुमचे फ्रेंड आहे ह्यांनी पण एक शोरूम देऊ शकतात. नाही तुम्ही ते असं कुठे आहे त्यांनी पण मला तुम्ही 1% घ्यायला मी पण करतो असं जरी म्हटलं तर ह्याला तरी मिळणारच आहे. 10% जे मिळणार ते सगळं तर ह्याला 1% म्हणा. आता ह्याच्यावर तुम्हाला काय नाही म्हणत हे एक विशेष आहे. का म्हणून विचार नका. एकट्यालाच द्यायची कॅपॅसिटी ठेवली तर त्याच्यावर काय म्हणत नाही. तर मजा काय होते माहिती काय हे तर तुमची मॅनेजर होते, तुमचं पेअर मॅचिंग होते, तुमचं ह्याचं जोडी तुम्हाला मिळते. उदाहरण इथं 10 बाईक गेल्याचं समजूया. 1 महिन्यात 1 महिन्यात ते 10 पण समजूया. इकडे 10 गेले पण समजा टीव्ही वगैरे काय पण 10 गेले तर ह्याचे किती मिळाले तुम्हाला 10,000 रुपये मिळाले असं समजूया. 10,000 होते हिशोबाला 10,000 सांगतोय. ह्याला मिळा याला पण 10,000 मिळा नाही. तर तुम्हाला इथे पेअरचं इन्कम मिळालं 10 म्हणजे 30,000 परत तुम्हाला 10 पेअर गुणिले 3,000 30,000 तर हे एक्स्ट्रा नेटमध्ये हे पण घेतलाय आणि हे पण 40,000 त्याला 10,000 तुम्हाला 40,000 व्यवस्थित झालं तर सिंपल आहे मॅडम. आता हा झाला प्लॅन. ह्याच्यापेक्षा 2 मिनिटाचा प्लॅन 10 मिनिट लागले मला सांगायला. चांगला प्लॅन आहे. हा कॅपिंग बघा विसरला होतो मी. कॅपिंग 50,000 रुपये पर डे. त्याच्यामध्ये कटिंग काय राहणार आहे का. पर डे कॅपिंग आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक कमिशन मध्ये तुम्हाला 5% टीडीएस तुमचं कटिंग होत आहे आणि 10% ऍडमिन कट होत आहे. टोटल 15% कट होत आहे. टीडीएस तुम्ही 5% कटिंग करणार किती दिवसांना भरणार कसं करणार हे एव्हरी मंथ 7th प्रत्येक महिना पर मंथ 7 तारखेला तुमचं तुमच्या अकाउंट मध्ये पडलं जाईल. आणि हे जे पेमेंट आहे ना हे पेमेंट सकाळी नेक्स्ट डे मॉर्निंग मॅक्झिमम टू 6 AM ला आम्ही तुमच्या अकाउंट मध्ये पोस्ट करतो. टीडीएस हे तुमचे पैसे आमचे नव्हे. आम्ही कट करतो एवढीच खरी गोष्ट आहे. कट केलेले पैसे आम्ही ठेवून घ्यायला येत नाही. ठेवून घेतो तर ते गव्हर्नमेंटचे पैसे ठेवून घेतल्यासारखं होते. त्यासाठी ते 7 तारखेला आम्ही पोच करतो. परवा पण 7 तारखेला आम्ही पोच केली. ठेवत नाही. तुमच्या अकाउंट मध्ये पॅन कार्ड मध्ये तुम्ही बघू शकता. देणं घेणं काही नाही. गाडी पण तसंच आहे. शोरूमचं पण तसंच आहे. पैसे दिला गाडी 10 लाखाच्या गाडी दिला का 20 लाखाची गाडी दिला आमचा विषय सांगला. म्हणजे पाठीमागे काय ठेवलंच नाही मी ते. मला पण नेटवर्कचा अनुभव आहे म्हणून सगळं करावं लागतं. कळाला. सिंपल ट्रेडिशन मध्ये किती कमवू शकतो मॅडम माहिती काय तुम्ही एक दाखवतो उदाहरण. यू म्हणजे तुम्ही आहे. तुम्ही एक कोल्हापूरला शोरूम दिला असं समजूया शोरूम आणि इतर कुठेतरी हुबळीला शोरूम दिला असं समजतो कणिक पाणीमध्ये. तर तुम्ही सांगा मॅडम ह्याचे 1% मिळणार आहे ह्याचे पण 1% मिळणार आहे तुम्हाला बरोबर. तर अंदाजे किती गाड्या जाऊ शकतात एक शोरूम मध्ये. निपाणी शंकेश्वर कोल्हापूर मुंबई कुठलाही तुम्ही दिला तर अंदाजे किती जाऊ शकतात गाड्या तुम्हाला वाटतंय सर सांगा बघा. महिन्याला 10-15 कमीत कमी आहे नाही त्याच्यापेक्षा कमी चालू 10 धरूया आपण. एक 10 इकडे गेल्या बाईक किंवा टीव्ही वगैरे म्हणून इथं 10 गेला. 10 म्हटलं तर हे जे तुम्हाला द्या म्हणजे पैसे किती 10,000 रुपये धरूया. प्लस ह्या साईडचे पण ह्याचे पण 10,000 रुपये धरूया. जास्त कमी होणार तर एक अंदाजे धरावा किंवा 20 केले 10 होतील. आता एवढं तर 20,000 तर तुमची इन्कम झाली
हे ट्रेडिशनल वे मध्ये. परत त्याला बायनरी पण होणार ना मॅडम. ह्याचे पण 30,000 म्हणा. किती झालं कमीत कमी 50,000 रुपये एक पर मंथ तुम्ही घेऊ शकता. 40 पण होईल, कधी 1.5 लाख पण होईल. कायमच म्हणाल तिथं नेटवर्कचा विषय येत नाही. म्हणजे नेटवर्किंग आणि ट्रेडिशनल दोन्ही पण कॉम्बिनेशन केलेलं कंबाईन कॉम्बिनेशनचा प्लॅन आहे. कांबो चांगलं शब्द तेच म्हणूया आपण. बरोबर सर. एवढं सिंपल. आता एकावर सांगितलं समजा 10 ते 12 शोरूम होतील तर, का 10 ते 15 शोरूम होतील तर गुणिले करायचं. आता तर करू शकताय. केलेत काय बघितलं तर केलेत. एकटा व्यक्ती काय केला तिथं 11 शोरूम केलाय आणि इकडे 13 शोरूम केलाय. त्याची इन्कम आता बरोबर आहे. चांगलं इन्कम आहे. एक 6-7 लाख रुपये मदत करायला. अवॉर्ड अँड रिवॉर्ड. चौथी इन्कम अवॉर्ड अँड रिवॉर्ड. समजा कसं इतकं छान केलंय. यू म्हणजे तुम्ही कसं केलंय इकडं एक फुल पेमेंटची बाईक किंवा टीव्ही फुल म्हणाला आणि हे फुल टीव्ही किंवा बाईक काय पण द्या. तर असं एवढं जरी झालं तर एक 5,000 ह्याची मदत तुम्हाला डायरेक्टची आहे आणि 5,000ला तुमची मदत आणि 3,000 बँकेला धरूया आपण. किती झालं 13,000 पण म्हणतात. एवढे तर पैसे म्हणतात. एक 2 जॉईनिंग जरी झाले तर 13,000 रुपये इन्कम चांगली आहे. आणि प्लस तुम्हाला इथं एक गोवा ट्रिप मिळते 2 नाईट 3 डेज. 3 डेजचे चांगले एका पेअरला मिळते. हे विशेष आहे ना. कुठं बघितलंय का ऐकलंय नाही. आता ऐकलंय का आमच्या कंपनीमध्ये म्हणजे एक पेअरला पण देऊ शकतो. आणि हे कंडिशन्स आहेत ना हे इकडे कोविड फक्त गोव्यासाठी. काय सांगा तिथं जायचं असेल तर ही कंडिशन पूर्ण करा, नसेल तर नको. मी सांगावं 2-3 लाख का नंतर तुम्हाला ते अडचण होईल. एकच कंडिशन आहे की पहिली पेअरला असं करा आणि गोव्याला जा, नाही तर जायची गरज नाही. आणि दुसरं इकडं 10 पेअर झाले म्हणून समजा 10 पेअर म्हणजे किती झाले आपले जवळजवळ 30,000 क्रॉस होते की ना आपली इन्कम. त्याच्याबरोबर आपल्याला काय मिळतंय त्याच्याबरोबर आपल्याला 32 इंच टीव्ही मिळते ऍडम्स कंपनीचे. 10 पेअर कमी आहे ना. सोपं आहे. म्हणजे अचिव्हमेंट होण्यासारखं आहे. अवघड असं काय नाही. ह्याच्याबद्दल काय विचारायचं आहे. टीव्ही नाही घेतला तर आम्ही फुल पेमेंट 15,000. हे फुल आहे ना हे 15,000च्या परचेस ऑर्डर वर आपण मिळते. हे सगळं जे आलेले 15,000च्या अलाउन्स मध्ये जॉईनिंग मध्येच आहे. हे कळलं. आणि ह्याला नो टाइम लिमिट नो टाइम लिमिट. ह्याला कुठलंही बंधन नाही आहे. ही पण कंडिशन काढली. आता 30 पेअरला काय दिलं असतं अंदाज सांगा बघूया. 90,000 क्रॉस होते इन्कम. जवळजवळ 1 लाखाच्या घरात गेलो असतो आपण. परत तुम्हाला थायलंड ट्रिप मध्ये 4 नाईट 5 डेज. समजलं सर. 50 पेअर हे नेक्स्ट आहे. सगळे नेक्स्ट न्यू तिथं घेऊन सगळं लिहूनच दाखवतो तुम्हाला. नेक्स्ट न्यू म्हणजे काय ते 10 झाले तर विसरायचं. 30 1 2 3 चालू परत 1 2 3 चालू तर 30 झालं तर जवळजवळ किती होतं 1.5 लाख रुपये इन्कम होते आपली. प्लस आपल्याला ई स्कूटर आपल्याला फ्री मध्ये मिळते. स्कूटर आता 4 मॉडेल आहे. 4 कुठली पण घेऊ शकता. यामध्ये जर फक्त स्कूटर पाहिजे असेल तर तुम्ही थायलंड कॅन्सल केलं चालतंय. 32 टीव्ही कॅन्सल केलं चालतंय. कॅन्सल केला तर फक्त 50 केलं चालतंय. किंवा हे 30 हे दोन्ही करायची गरज नाही. तिन्ही पाहिजे 50 30 10 80 करायला पाहिजे. तुम्ही 80 करायला पाहिजे तरच तिन्ही मिळाल. तर 50 केला तर फक्त एकच मिळाल. ही पण सोय केली. म्हणजे थोडं लोक थायलंड जायत नसतंय. थोड्या लोकांना टीव्ही नको आहे तर ते कॅन्सल करू शकता. कॅन्सल करायचे ऑप्शन आहे. परत काय ह्याच्यावर पैसे मात्र मिळत नाहीत. कुठून नको मला पैसे द्या म्हणजे होत नाही. बरोबर. त्याच्यानंतर काय झालं 100 पेअर केलं. फक्त 100 पेअरला
3 लाख रुपये मिळतात. प्लस आपल्याला तिथं दुबईची ट्रिप ठेवली. दुबई ट्रिप. तर दुबई ट्रिप 4 नाईट 5 डेज आहे. आता दुबईला गेलेला कोण दुबईचा प्रश्नच नसला. म्हणजे 100 एवढं जरी केला तर 2 ट्रिप होतात तुमची. एका वर्षात 2 वेळा जाऊ शकता तुम्ही ह्याच वर्षात. चांगला सर बघा तंत्रज्ञान बघा मी तर नाही. ठीक आहे. आता 100 झाला. दुबई बघण्यासारखं आहे. तुम्ही एकदा बघून या. आम्ही सगळे टूर करून आलो. 250 पेर पुढचे 250 कमीत कमी 7,50,000 रुपये आपल्याला मिळाले असतात टोटल. तिथपर्यंत पोहोचलेलो असतो आम्ही. त्याच्या बरोबर मला 50 ग्रॅम गोल्ड आहे. 50 ग्रॅम गोल्ड. कमी वाटलं काय चेहऱ्यावर काय हेच दिसेना म्हणून बोलतो. हिशेब बोलते मला वाटतं काळ्या वाजतो काय 2.5 लाख नव्हे. 5 तोळे सोने. 5 तोळे सोने इकडे घेऊन मी त्याचा हिशोब करत नाही. मी 5 तोळं सोनं घरात नेऊन दिलं तर तुमची परिस्थिती काय होईल ते सांगतोय मी. ते किंमत काय करता बरोबर नाही सर. 5 तोळे सोनं लग्नात देत नाही आणि एकदम अचानक तुम्ही कमवून दिला तर किती खुश होईल. हे 5 तोळे एकदम द्यायला एक चान्स आहे. म्हणजे घरची लक्ष्मी खुश होते. हो कमीत कमी एवढं तर केलं तरी पण आम्ही माणसात देतो. बरोबर आहे देतो की नाही सर. कमीत कमी बघा तुम्ही 50 ग्रॅम गोल्ड मध्ये घरची लक्ष्मी खुश होते की नाही. घरचे आई वडील नाव चांगलं करतात. आमचं चांगलं काय सुधारलं म्हणतात आम्हाला. चांगला म्हणजे एक पॉझिटिव्ह व्यवस्था तयार होते. घरातलं वातावरण वेगळं होते आणि त्या वातावरणामुळे आमचा बिझनेस वाढतोय. आणि हे 7 7.5 म्हणजे तरी कमी 7.5 म्हणजे थोडं तर 7.5 कमी होते की नाही आपली. पूर्ण जात नाही तर थोडी तर कमी तर होते की नाही. तर कमी जरी झाली तर बास आहे आपल्याला. किती 7 काय मोठे रक्कम नाही तर त्रास कमी होतो. आता पुढचं काय 500 पेरला. 500 पेरला काय केलं आम्ही तर 15 लाख क्रॉस होतं आपलं. प्लस आपल्याला युरोप टूर आहे. युरोप 9 नाईट 10 डेज. आता हे पण बघा तुम्ही 3 टूर दिले 9 नाईट 10 डेज म्हणजे कुठं कुठं करायचं. स्वित्झर्लंड, लंडन, पॅरिस. नाव ऐकलंय ना सर. बघितलंय काय ऐकलंय म्हणजे ऐकल्यावर किती मजा येते. आणि गेल्यावर काय होईल आपलं युरोपमध्ये 4 देश 5 बसायचं पहिलं चालू. तुम्ही सांगितलं स्वित्झर्लंड, लंडन, पॅरिस तिथं भरपूर देश आहेत. त्यामध्ये थोडे देश कळालं. 6-7 लाख रुपये देऊन आपल्याला जायला होत नाही. त्याच्या फुकटमध्ये जाऊ शकतो. पैसे देऊन होत नाही सर. नेटवर्क असेल तर जाऊ शकतोय. तर मॅक्झिमम लोकांना नेटवर्कच घेतलं पैसे देऊन जाऊ शकतो. किंवा बाकी लोकांना जमत नाहीये. त्याला फुकटमध्ये जायची सवय झाली असते. पैसे न देता आम्ही फिरू शकतो. मग हा आनंद आहे ना आपल्याला तिथं मिळतोय एवढ्यामध्ये. त्याच्या पुढचं काय म्हणते काय 1000 पेरला केलं. 1000 पेरला काय झालं 30 लाख रुपये क्रॉस होते आपलं. प्लस आपल्याला एक होंडा सिटी न्यू ब्रँड. आम्ही मारुती 800 घ्या असं म्हटलं नाही आहे. केला एवढं काम तर मोठी लक्झरीज गाडी घेऊन फिरा. आपल्याला थोडी रिस्पेक्ट वाढेल. थोडी किंमत राहते आणि एक भाव पण वाढेल तुमच्या काळात मी काय तर केलं म्हणून है की नाही. आणि हे म्हणून ही मोठी गाडी दिली आहे. 800 असलं काय नाही. ते शँट्रो इंडिका वगैरे असलं काय नाही. हे घ्या. इन्शुरन्सचे पैसे तुम्ही भरा. टॅक्सचे पैसे तुम्ही भरा. रोड टॅक्स आणि गाडी घेऊन जावा शोरूम मधनं. आम्ही गाडीच देणार. पैसे गाडीचे देणार नाही. तर 2 लाख ऍडव्हान्स असलं काही भानगड नाही. फुल पेमेंट टेन्शन नाही. म्हणजे गाडी एकदा फुल पेमेंटची घेतली तर बँकेवाल्यांचा त्रास नाही. हप्ते भरायची भीती नाही. काहीतरी झालं तर आमची गाडी कोण ओढून नेणार नाही. हे आम्ही केलंय. ते विचार केलाय नाही. तर ईएमआय वर गाडी घेतलं तर नक्कीच ते कुठं घोड होतोय. जो महिन्याला भरला होत नाही काय तर कर्ज चांगला आहे सर. एवढ्यामध्ये आपले फक्त गरजा पूर्ण करतात. पैसे काय बनत नाही सर. गरजा तेवढंच पूर्ण करतात. म्हणजे कुठं तुम्ही एवढं लय कमवलं असं काय नाही.
एवढं तरी करायला पाहिजे. 2500 पेर केला तर थोडं गरजा पूर्ण तिकडे 75 लाख रुपये कमिशन झाले असतात आणि तर तुम्हाला 25 लाख रुपये हाऊस फंड दिले. हाऊस फंड म्हणजे एक घर एक होतंय बघा. एक घर एक गाडी फॉरेन टूर म्हणजे जे 10-20 वर्षात नाही केलं एवढं करायला मिळते ते 6 महिन्यात वर्षात तुम्ही संपवा. एवढं मत करा. त्याच्या वरच केला तर थोडे पैसे मिळतात तुम्हाला. आणि परत आपण एक श्रीमंत ह्याच्यामध्ये येतो म्हणजे किती तर 5000 पेर म्हणून समजा 5000 पेरला केलं 5000 मध्ये जवळजवळ 1.85 CR प्लस आपल्याला इथं ऑडी कार मिळते. न्यू ब्रँड ऑडी कार म्हणजे 5000 पेरला तर 1.5 कोटी म्हणजे करोडपती झालेला एक आनंद तयार होता. 60 लाखाच्या आसपास कुठली बसती ना 10,000 पेरा ना 10,000 पेरला हे शेवट केलाय मी. 10,000 पेरला काय केलंय 3 कोटीच्या वर जात आहे आणि नंतर जागवार केलाय मी. आता लोक दीपावलीला घेतात गाडी जागवार घेतात तयार झाली. त्यानंतर तुम्हाला रॉयल्टी देतात त्याच्या कंपनीकडनं रॉयल्टी मिळते. रॉयल्टी किती अजून फॅमिली कडनं 1% वर तुम्हाला रॉयल्टी मिळते. एक्झॅक्टली आम्ही तुम्हाला पुढच्या महिन्यात देतो की एवढे आम्ही कंपनीच्या टोटल टर्नओव्हर मला किती टक्के द्यायचं 1% वर आहे तर किती ते फायनली सांगतो. तर देणार ही खरी गोष्ट एवढं आम्ही देऊ शकतो कंपनीला. हे तुम्ही कुठल्या मोबदल्याचे इन्कम आहे काही आमचं नाही. तुमची मेहनतीचं फळ तुम्हालाच द्यावं लागलं. आमच्या फक्त गाडीमध्ये जे प्रॉफिट होतं ते मला उरतं तेवढं आपलं बाचा मोठी काय अशा मी ठेवले 1000 कोटी 10,000 कोटी 20,000 कोटी असलं काय नाही. आम्हाला ट्रेडिशन मध्ये विकायला लावलं तर इकडे नेटवर्क मध्ये आमच्या गाड्या जर विकत त्यांच्याकडून जात असेल तर त्यांना जे आम्हाला त्याला प्रॉफिट देईल ते सगळं आम्ही पूर्ण द्यावं लागलं. तुम्ही नेटवर्क करा कधी पण अभ्यास केला तर आम्ही काही ठेवून घेतलेलो याच्यामध्ये. सर प्लान जो आहे आपला आहे शेवटपर्यंत हाच प्लान राहील मध्ये चेंजेस नाही करा. आता कमीत कमी 10-15 लोक आले असतील की तुम्ही असं करा आणि ह्याला ते करा आणि ते करा हे लावा ते लावा. आम्ही फक्त ऐकतोय तर निर्णय आमचा कसं होतं पर्यंत आपण येतो आणि नंतर प्लान चेंज होतो. पुढची अचिव्हमेंट राहून जातात. राहून जातात. तसं का? प्लॅन